नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। नाशिक म्हटलं की भुजबळ आणि भुजबळ म्हटलं की नाशिक। नाशिकमध्ये भुजबळांशिवाय इतर कुठलाही चेहरा समोर येऊ नये हे नेहमी भुजबळांचं राजकारण राहिलेलं आहे। भुजबळांना मंत्रिमंडळातून याच कारणामुळे डावललं आहे का, किंवा मग भुजबळांना मंत्रिमंडळापासून वंचित ठेवण्याचं काम किंवा मग काही वेगळी कारणं आहेत का, हे सुद्धा बोललं जात आहे। महायुतीमध्ये भुजबळांना महायुतीमधल्या काही नेत्यांमुळे नाराजीमुळे भुजबळांना मंत्रिमंडळामधून बाहेर राहावं लागलंय का, हे सुद्धा चर्चेला जात आहे, याचं सुद्धा चिंतन केलं जात आहे। भुजबळांना मंत्रिमंडळामधून डावललं, ते नाराज आहेत, पार्टी सोडणार असल्याची चर्चा आहे आणि नाशिकमध्ये एक वेगळी चर्चा आहे। भुजबळांना मंत्रिमंडळामधून डावलल्याचे अनेक कारणं समोर येत आहेत। नाशिक म्हटले की भुजबळांचं नाव पुढे येतं आणि इतर कोणाचेही नाव पुढे येऊ नये हे चित्र भुजबळांना कायम ठेवायचं होतं, म्हणून इतर कोणताही नवा चेहरा नाशिकच्या नकाशावर लागू नये यासाठी भुजबळांनी बळ वापरल्याची जोरदार चर्चा नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या होत आहे। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघ आणि याच मतदारसंघातून विजयी झालेले माणिकराव कोकाटे जे सध्या राज्याचे कृषी मंत्री आहेत, सिन्नर मतदारसंघातून 4 वेळा निवडून गेलेले आणि आता 5वी टर्म ते पुन्हा एकदा विधानसभेवर निवडून गेलेत आणि आता ते अजित पवार गटातून महायुतीच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री झालेले आहेत। आणि आता सुरुवातीला मी जे तुम्हाला सांगितलं तसेच घडलेले आहे की नाशिकचा चेहरा कोण, तर भुजबळ। नवा कोणीही येऊ द्यायचा नाही, हीच रणनीती भुजबळांनी चालवली असल्याचं दिसून येत आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना निवडणुकीतून पराभूत करण्यासाठी भुजबळांनी वेगवेगळे हातकंडे राबवले। सिन्नर तालुक्यातील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांना कोकाटे यांचे काम करायचं नाही असं भुजबळांनी सांगितलं, तशा सूचना त्यांना दिल्या होत्या, त्यामुळे समता परिषदेनं कोकाटेंचं काम केलं नाही, त्यांनी त्यांच्या विरोधात काम केलं। माणिकराव कोकाटे विजयी झाले तर ते प्रतिस्पर्धी होऊ शकतात, नुसतेच प्रतिस्पर्धी नाही तर ते मंत्रिपदासाठी सुद्धा आपले प्रतिस्पर्धी ठरू शकतात। हा विचार करून भुजबळांकडून निवडणुकीतच कोकाटेंचा पत्ता कट करण्याचं काम सुरुवातीपासून करण्यात आलं आणि भुजबळांनी ही रणनीती आखलेली होती। विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान माणिकराव कोकाटे यांच्या मागणीनुसार भुजबळांनी सभेला येण्याचा शब्द दिला, मात्र तो पाळला नाही। येण्यासाठी हेलिकॉप्टरची परवानगी मिळाली, सभेला येण्याचं ठरलं, दिवस उजाडला, मात्र सभेच्या काही तास अगोदर सगळी तयारी झाल्यानंतर भुजबळांनी मेसेज पाठवला की येणं होत नाही। अशा प्रकारे माणिकराव कोकाटेंचं नामोहराम करण्यात आलं। हे सगळं झाल्यानंतर सभा नंतर कधीतरी घेऊ असं सांगितलं, मात्र भुजबळांनी माणिकरावांचा फोनच उचलला नाही, अशी खंत माणिकराव कोकाटे यांची आजही आहे। विधानसभेतच नाही तर जिल्ह्यात आपल्याला प्रतिस्पर्धी नको या भावनेतून लोकसभा निवडणुकीत सुद्धा महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार किंवा मग त्यांचं काम भुजबळांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलं नसल्याची कुजबूज संपूर्ण जिल्ह्यात आहे। एकीकडे भुजबळांचं बळ आणि दुसरीकडे माणिकराव कोकाटे यांची दूरदृष्टी, दोघांची टक्कर झाली। माणिकराव यांनी भुजबळांचं बळ धुडकावून लावलं आणि त्या मैदानामध्ये माणिकराव कोकाटे यांचा विजय झाला। माणिकराव कोकाटे यांच्याकडे विकासाचं विजन आहे, त्यांच्याकडे दूरदृष्टी आहे। मतदारसंघाचा विकास या धर्तीवर लोकांनी माणिकराव कोकाटे यांना साथ दिली, संधी दिली आणि त्या संधीचं सोनं माणिकराव कोकाटे आता मंत्री झाल्यानंतर करणार आहेत हे त्यांच्याकडून बोललं गेलंय आणि तसं आश्वासन त्यांनी लोकांना दिलं आहे। मंत्री कोकाटे अभ्यासू असल्यामुळे प्रशासनावर वचक आहे आणि त्यामुळे लोकांची कामे तडकाफडकी होतील हे मात्र निश्चित आहे। नाशिकला भुजबळांशिवाय कोणीच नको अशी भावना भुजबळांची होती, झालं मात्र उलट। चक्क भुजबळांच्या येवल्यामध्ये मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बॅनर लागलेले पाहायला मिळाले, त्यामुळे नाशिकवर माणिकराव कोकाटे यांचे नाव झळकले। नाशिकच्या नकाशावर सुद्धा माणिकराव कोकाटे यांचे नाव झळकल्यामुळे ही सगळी सध्याची परिस्थिती आहे। माणिकराव कोकाटे यांना सुरुवातीपासून भुजबळांनी विरोध याच कारणामुळे केलाय का, आणि महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केल्यामुळे भुजबळांना आपलं मंत्रिपद गमावं लागलंय का, या सगळ्या गोष्टींची सध्या चर्चा केली जाते। माणिकराव कोकाटे हे जरी त्यांचे राजकीय विरोधक असले तरी माणिकराव कोकाटे हे फार सुप्त आणि ट्रान्सपरंट म्हणजे निथळ मनाचा माणूस आहे। चेहऱ्यावर जरी हास्य असलं तरी ज्यांच्यासाठी हास्य आहे त्यांच्यासाठीच आहे, मात्र प्रशासनामधले कुठेही दिरंगाई कुचराई, सामान्य नागरिकांची कामं कुठेही खोळंबली जाणार नाहीत, कुठेही अडथळा निर्माण होणार नाही यासाठीची काळजी घेणारा माणूस 5 टर्म आमदार झालेला आहे आणि लोक 5 टर्म कुणालाही निवडून देत नाहीत। जो कामाचा माणूस आहे याच व्यक्तीला निवडून दिलं जात आहे आणि माणिकराव कोकाटे यांची 99 पासूनची ही 5वी टर्म आहे। जवळजवळ 5 टर्म माणिकराव कोकाटे याच मतदारसंघामधून निवडून जातात
आणि म्हणून माणिकराव कोकाटे यांना संधी दिली. माणिकराव कोकाटे आता मंत्री आहेत. विकास कामं, कृषी आणि शेतकऱ्यांची कामं येणाऱ्या काळामध्ये राज्यभरातली सुटतील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे.